मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता नागराजला अटक होणार आहे बरं का. कारण आता नागराजचा व्हिडिओ अर्जुन आणि सायलीने बघितलाय. आजचा भाग बघा शेवटपर्यंत, इंटरेस्टिंग दाखवलाय. सुरुवातीला काल सायली आणि अर्जुनचं बोलणं कंटिन्यू केलंय त्यांनी. सायली म्हणत असते अर्जुनला, मला ना सुमन काकूंची काळजीच वाटते, त्या धीराने करताय सगळं, पण हे सगळं खूप अवघड आहे हो. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे सायली तुझं, नागराज काका खूपच डेंजरस आहे, त्याच्यासमोर हे नाटक करणं रिस्कीच आहे. पण हॅट्स ऑफ टू सुमन काकू, ती सगळं कसं मॅनेज करते ते तिचं तिलाच माहिती. खरंच मी ना सायली, अगं लहानपणापासून सुमन काकूचा चढलेला आवाज कधीच ऐकला नाही ग, आज तिला हे सगळं करावं लागतंय. सायली म्हणते, नागराज काका नाही का किती नाटकं करताय, सुमन काकूंवर हात उचलायचे ना ते, आता आपल्या सगळ्यांना कळलंय, मग कसं करताय बघा, माझी सुमन करताय, डोळ्यात अश्रू काय आणताय, खोटेपणा किती करताय, आज तर किती चांगलं वागत होते ना आपल्या समोर त्यांच्याशी. अर्जुन म्हणतो, हो ना, आलं माझ्या लक्षात ते सायली. सायली म्हणते, पण नागराज काकांच्या लक्षात आलं असेल का हो सुमन काकू नाटक करताय म्हणून. आता सायली अर्जुनला काळजी वाटायला लागली आहे बरं का सुमनची. इकडे नागराज बघा, राग राग आता सुमनवर सगळं फ्रस्ट्रेशन काढतो तो. नागराज म्हणत असतो, काय सुमन, तुला काही कळत नाही का, काय ग, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे सुमन, काय सांगणार आहेस तू जगाला, काय सांगणार आहेस. अगं त्या रविराज किल्लेदारला सांगशील का, अगं तो रविराज किल्लेदार कधीचा माझ्या खिशात आहे ग, अगं तो माझ्या प्रेमात आंधळा झालेला आहे, तो थोडीच तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे ग सुमन. एवढे प्रयत्न केले मी पण मरत नाहीये तो रविराज किल्लेदार. आता सुमन नाटक करते बर का नागराज समोर, तो मरत नाही का. नागराज म्हणतो, हो ना, तो मरतच नाहीये. त्यावर सुमन म्हणते, खरंच तो मरत नाहीये, पण मी मी मरणार. नागराज म्हणतो, अगं तुला कशाला मारू मी, मला त्याला मारायचंय. हे बघ सुमन, तुला एक सिक्रेट सांगतो हा, सांगायचं नाही कोणाला, कोणाला नाही सांगायचं. 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारचा जो ऍक्सिडेंट झाला होता ना, तो मी घडवून आणला होता सुमन. नागराजला असं वाटतंय की खरंच सुमन वेडी आहे आणि सुमन कोणाला काहीच सांगणार नाही. नागराज म्हणतोय, हो सुमन, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारच्या फॅमिलीचा ऍक्सिडेंट मी घडवून आणला होता, मी. अगं तो मैपत नाही का, तुझ्या शेजारी त्याला बांधून ठेवलं होतं मी, तो मैपत, त्याला मी सुपारी दिली होती, त्याला सांगितलं होतं मी, रविराज किल्लेदार, त्याची ती बायको आणि त्याची ती पोरगी, तिघांना संपवून टाक, सांगितलं होतं मी त्यांना, ऍक्सिडेंट झाला पाहिजे तिघांचा. सुमनला हे सगळं ऐकून काय वाटत असेल विचार करा प्रेक्षकांनो. सुमनचे डोळे असे विस्पारलेत आता, तिला टेन्शन आलंय हे सगळं ऐकून. नागराज म्हणत असतो सुमनला, वाचले ग तिघे पण त्या ऍक्सिडेंट मधून वाचले, आता मला त्या दादाच्या प्रॉपर्टी मधला एक छदाम मिळणार नाहीये, मला या नागराज किल्लेदारला काहीच मिळणार नाहीये. नागराज किल्लेदार रविराज किल्लेदारच्या तुकड्यांवर जगतोय. रविराज किल्लेदार सगळं काही, पण नागराज किल्लेदार काय, काहीच नाही. तो रविराज ग्रेट आणि नागराज काय, तर नागराज शून्य. आता सुमन त्याच्याकडे अशी बघत असते बरं का प्रेक्षकांनो. नागराज म्हणतो, काय बघते काय सुमन, काय बघते, अगं डोळे काय फाडून पाहते माझ्याकडे, कळलंय ना तुला सुमन सगळं, जा आता सांग त्या रविराज किल्लेदारला जाऊन. कोणाला सांगणार तू सुमन, ए सुमन कोणाला सांगणार, असं म्हणून तिच्या हनवटीवर असं लाडा हात ठेवतोय आणि म्हणतोय, काय सांगणार आहे सुमन, कोणाला सांगणार तू हे सगळं, कोण विश्वास ठेवणार आहे सुमन तुझ्यावर. रविराजला सांगते का का अर्जुनला सांगते, काय सांगते सांग, अगं जा, बोंबलून बोंबलून सांग, सगळ्यांना सांग की 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारचा ऍक्सिडेंट मीच घडवून आणला होता, मीच आहे तो खरा मास्टर माइंड, सांग त्यांना. आता सुमन अजूनही नागराजकडे बघतच राहते. नागराज आता सुमनला म्हणतो, सुमन तू वेडी झालीयस, वेडी, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार ग, अगं डॉक्टर तर म्हणाले हिचं अवघड आहे, हिचं काही लक्षातच राहत नाही आता, आता हिचं काही खरं नाही. काय ग हे सुमन, हा, अगं हे बघ हे बघ हे बघ, या गोळ्या दिल्यात तुला डॉक्टरांनी आणि त्यांनी सांगितलं की सुमनला द्या गोळ्या म्हणजे तिला बरं वाटेल. पण सुमन, या गोळ्या तुला देणार नाहीये, या गोळ्या तू घेतल्या ना तर तुला बरं वाटेल सुमन, तुझं बरं वाटणं माझ्या फायद्यासाठी नाहीये सुमन, तू आता माझ्या डोक्यात गेलीयस सुमन, अनेक वर्षापासून तू माझ्या डोक्यात गेलीयस, अगं प्रचंड डोक्यात गेलीयस ग.
पाहिलं का प्रेक्षकांनो, नागराजने सगळ्याच्या सगळा कबुली जबाब देऊन टाकलाय सुमनकडे. नागराज आता चांगलाच फ्रस्ट्रेशन मध्ये आलाय बरं का. म्हणजे नेमकं काय करायचं काय नाही हे नागराजला पण आता समजायला मार्गच राहिलेला नाहीये. सुमनची ही अशी अवस्था झाली आहे आणि त्याला असं वाटतंय की सुमनची ही अशी अवस्था झाली आहे तर आता ती कोणाला काही सांगणार नाहीये. नागराज आता सुमनला लुटून देतो आणि म्हणतो जेवायचं तर जेव नाही तर मर तिकडे, असं म्हणून तो आता निघून गेलाय बरं का त्या खोलीतून. सुमनला हे सगळं ऐकल्यावरती काय करावं काय नाही काहीच सुधरायला तयार म्हणजे तिला काही कळतच नाहीये. ती आधी तर बिचारी खूप रडून घेते बरं का प्रेक्षकांनो. माइंड ब्लोईंग ऍक्टिंग केली आहे. खरंच प्रेक्षकांनो नागराज एक्सपोज झालाय काय की अजूनही मला विश्वासच बसत नाहीये. पण प्रेक्षकांनो काल आपल्या मालिकेतला लाडका अभिनेता अर्जुन सुभेदार म्हणजेच अमित भानुशाली याचा वाढदिवस होता आणि काल त्याला विश करायचं राहून गेलं. आज त्याला विश करते मी बिलेटेड हॅपी बर्थडे टू अमित भानुशाली. आपल्या लाडक्या अभिनेत्याला खूप खूप यश मिळो आणि तो त्याच्या आयुष्यात खूप सक्सेस हो, हीच आपली सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे. आपल्या चॅनल तर्फे आणि आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांतर्फे पूर्ण ठरलं तर मग या फॅन्स तर्फे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, पण बिलेटेड असो. तर आता सुमनचा हा सीन बघतोय आपण. सुमनला हे सगळं ऐकल्यावरती प्रचंड धक्का बसलाय. तिला काही सुधरत नाहीये. ती आधी तर खूप रडते रडते आणि मग तो जो मोबाईल ठेवलाय तिने रेकॉर्डिंगला तो जाऊन चेक करते. त्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड झालंय की नाही ते ती तपासते आणि होय त्या मोबाईलमध्ये नागराजने आत्ता दिलेला सगळा कबुली जबाब रेकॉर्ड झालाय. इकडे अस्मिताला आता अश्विन इंजेक्शन देत असतो आणि अस्मिताला त्याचा त्रास होत असतो. आता अश्विन म्हणतो झालं झालं अस्मिताताई. अर्जुनला पण फार त्रास होत असतो बरं का अस्मिताला इंजेक्शन घेताना बघून. अर्जुन म्हणतो अश्विन ठीक आहे ना रे आपली अस्मिताई. अश्विन म्हणतो हो ठीक आहे अरे ती पण पुढचे 5 दिवस जरा गोळ्या घ्याव्या लागतील तिला. मग आता सगळे मिळून हे अस्मिताला हसवायचा प्रयत्न करतात बरं का. अस्मिताची ही अवस्था कल्पनाताईंना बघवत नाहीये. त्या म्हणत असतात पोरांनो मी जरा आलेच असं म्हणून त्या निघून जातात. मग अर्जुन विचार करतो की अस्मिताला थोडं हसवावं. अर्जुन मुद्दाम म्हणतो ए बायको मी ऐकलंय की प्रेग्नन्सीमध्ये मुलीच्या चेहऱ्यावर म्हणजे बाईच्या चेहऱ्यावर असा ग्लो येतो ग. अगं बघ ना खरंच की अस्मिताईच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय. अस्मिता म्हणते अर्जुनला चल. अर्जुन उगा काही बोलू नकोस हा. अर्जुन म्हणतो अगं खरं सांगतोय मी अस्मिताई, पण अगं एक प्रॉब्लेम झालाय. अस्मिता म्हणते काय रे. अर्जुन म्हणतो अगं अस्मिताई या प्रेग्नन्सीचा ग्लो डिलिव्हरी नंतर निघून जातो ना आणि मग तुझं काय होईल ग. आणि आता अश्विन आणि अर्जुन दोघं मिळून चिडवतात आणि म्हणतात नंतर तुझा होणार हॉरर शो. म्हणजे ती जाडी जाडी होईल ना म्हणून गंमत करताय. अस्मिता म्हणते ए अर्जुन चिडवू नकोस मी जीव घेईल ना तुझा. सायली म्हणते अस्मिता ताई तुमच्या आधी मीच यांची सोय बघते. काय हो काय अस्मिता ताईंची चेष्टा करताय या अवस्थेत. अश्विन भाऊजी तुम्ही पण चेष्टा करताय अस्मिता ताईंची. अश्विन म्हणतो अगं चालतंय ग सायली. मग त्यावर अस्मिता म्हणते अगं वागू देत त्यांना तसं सायली. हे दोघे नीट वागले ना तर मला चैन नाही पडणार आणि तसंही माझा मूड नीट करायसाठी दोघे नॉर्मल असल्यासारखं वागतायत. मला कळतंय सगळं. अश्विन म्हणतो अगं ए अस्मिताई सगळं नॉर्मलच आहे. आपल्या घरात एकच गोष्ट ॲबनॉर्मल आहे आणि ती म्हणजे अर्जुन आणि अश्विन सोबत ओरडतात अस्मिताई. आता अस्मिता हसते. मग लगेच अर्जुन म्हणतो बघ किती गोड हसलीस तू अस्मिता ताई. बघ छान अशी स्माइल करत जा आणि ए बायको जरा बघ माझ्या अस्मिताईकडे. असं गोड हसायचं असतं मग आपण जरा क्यूट दिसतो. सायली म्हणते म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मी हसत नाही. अर्जुन म्हणतो कधी हसतेस तू सांग बरं कधी हसतेस. बघावं तेव्हा हिचा चेहरा असा फुगलेला असतो बरं का अस्मिताई. अगं मी काही केलं नाही ना तरी चिडत असते माझ्यावर. सायली म्हणते अहो काही पण काय सांगताय. अर्जुन म्हणतो बघ ना कशी चिडलीये माझ्यावर. भीती वाटते ग अस्मिताई मला हिची. आता हे दोघे एकमेकांची वाद घालायला लागतात अस्मी समोर. अस्मिताला या दोघांकडे बघून खूप छान वाटतं आणि अस्मिता मनात विचार करते किती क्यूट कपल आहेत हे दोघे जण. एकमेकांची मस्करी करतात किती गोड भांडतात खोटं खोटं का होईना. पण तरी सुद्धा माझ्याच नशिबात असं का असेल. मीच आता असं ती बिचारी मनाशीच खिन्न होते हे सगळं बघून. असो तर आता ह्यांचा एक छोटासा बालिश प्रयत्न चालू आहे अस्मिताचा मूड ठीक करायचा. तिच्या आयुष्यात बिचारीच्या काय आलाय प्रॉब्लेम अवघडच आहे बाबा. असो आता बघा हा नागराज कुठेतरी बाहेर निघालेला असतो. सुमन मनात विचार करते हे कालपासून सतत माझ्या आजूबाजूला आहेत. मला अर्जुन सायलीला त्या व्हिडिओ बद्दल कळतच आलं नाहीये. आता हे बाहेर निघालेले दिसतात
आता सायलीला फोन करता येईल मला. सुमन मनाशीच विचार करत असते बरं का. नागराज आरशासमोर आवरतोय. आता नागराज म्हणतो सुमनला, सुमन, ए सुमन. आता तिच्या समोर येतो आणि म्हणतो, ए सुमन, काय ग ए? कसली तंद्री लागलीये तुझी? काय झालं तुला? सुमन जरा घाबरलेली आहे असं दाखवते नागराजला आणि काहीतरी बडबडत असते. पांढरा, निळा, लाल. आता नागराज तिच्यावर ओरडतो आणि म्हणते, "श्श, श्श, श्श, चुप बस, गप्पा बस. ने सुमन, तुझा मेंदू बंद पडलाय ना, तसा तुझा थोबाड बंद कर. अगं काय ग, अगं कंटाळा आलाय मला तुझी काळजी घ्यायचं नाटक करायचा. आता दुसऱ्यांसमोर पण कंटाळा आलाय. चल गप्प बस सुमन, शांत बस. आता आवाज नाही करायचा, गप्प बस." असं म्हणतो आणि तिथून निघून जातो बरं का बाहेर. आता सुमनला असं वाटतं की हीच ती वेळ आहे. आता सायली अर्जुनला तो व्हिडिओ पाठवून द्यावा. पण तत्पूर्वी ती सायलीशी फोनवर बोलते प्रेक्षकांनो. आता बघा काय होतं. नागराज गेलाय याची खात्री करून घेते सुमन. थोडीशी वाकून वाकून बघते बाहेर आणि पटकन सायलीने तिला तिला जो मोबाईल दिलेला आहे ना, तो मोबाईल ती काढते आणि सायलीला फोन लावते. इकडे सायली म्हणजे आधी तर ती तो सगळा मोबाईलवरचा व्हिडिओ बघून घेते बरं का प्रेक्षकांनो सुमन, आणि खूप रडते. तिला कुठेतरी बिचारीला वाईट वाटत असेल ना, की तिला हे सगळं तिच्या नवऱ्यासाठी करावं लागतंय. म्हणजे तिच्या नवरा इतका वाईट माणूस आहे प्रेक्षकांनो, आणि तिला हे सगळं आता जगासमोर सत्य आणायचंय. या गोष्टीचं कदाचित सुमनला वाईट वाटत असावं. त्यामुळे ती खूप रडते तो व्हिडिओ बघून आणि मग सायलीला सांगते. खूप हिम्मत करून मग ती सायलीला फोन करते. आता बघा हां, सायली इकडे अस्मिताला हसवत असते आणि म्हणत असते, "अस्मिताई असंच हसत राहा. अस्मिताताई तुमच्या डोळ्यात आम्हाला पाणी नाही बघवत हो." तेवढ्यात सायलीला फोन येतो म्हणून सायली आता बाजूला जाऊन बोलते. इकडे अर्जुन आणि अश्विन अस्मिताला हसवत असतात. सायली बाजूला जाऊन म्हणते, "हॅलो, हां बोला काकू." सुमन आता डायरेक्ट सांगून टाकते, "हॅलो सायली, अगं यांनी काल माझ्यासमोर सगळं कबूल केलं गं. अगं भाऊजीचा अपघात यांच्यामुळेच झाला. यांनीच हे सगळं घडवून आणलं होतं आणि यांनी हे सगळं माझ्यासमोर कबूल केलं गं, आणि मी ते सगळं रेकॉर्ड केलंय. मी ते सगळं रेकॉर्ड केलंय सायली. मी मी ते तुला पाठवू का?" सायली म्हणते, "काकू तुम्ही शांत राहा. आम्ही तिकडे लगेच पोहोचतोय आणि कोणाला काही सांगू नका हां आता." आता सुमन पुढे काही बोलणार, हे सगळं सुमन रडत-रडत बोलत असते. तेवढ्यात नागराज आलाय खोलीमध्ये. सुमन एवढी घाबरते की विचारूच नका, आणि अचानक तिने तिच्या हातातला मोबाईल खाली फेकून दिलाय. दिवाणच्या खाली पडलाय मोबाईल. आता सायली पण घाबरते. तिला असं वाटतं खरंच सुमन काकूंच्या खोलीत कोणी आलं असेल का? नागराज काका? आता सायली अर्जुनला लांबवूनच खुणवते. सायलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले बघून अर्जुनलाही कळतं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सायली आता जवळ जाते अर्जुनच्या आणि हळूच त्याला सांगते, "सुमन काकू." असे ओठ हलवते ती. आता अर्जुनला कळलंय जे कळायचं ते. अश्विनला लक्षात येतं या दोघांच्या काहीतरी खाणाखुणा चालू आहे. अश्विन म्हणतो, "काय रे अर्जुन दादा, काही प्रॉब्लेम झालाय का?" अर्जुन सायली म्हणतात, "नाही अरे अश्विन, कुठे काय, काहीच नाही." मग अस्मिता म्हणते, "काय रे, आधीची भांडणं होऊन आत्ता 5 मिनिटं झाली आहेत आणि पुढच्या भांडणाची वेळ पण आली आहे का?" आता सायली म्हणते, "नाही नाही, असं काही नाहीये अस्मिताताई. तुम्ही आराम करा. आम्ही इथे नाही थांबत आता. तुम्ही करा आराम." आता हे सगळेच निरोप घेतात बरं का अस्मिताचा. अश्विन जाताना सांगतो, "अगं अस्मिताई, मी सांगितलेल्या गोळ्या घे आणि आराम कर हं आता." अर्जुन म्हणतो, "आणि अस्मिताताई हसत राहा कायम अशीच." आता इकडे बघा प्रेक्षकांनो, सुमनचा सीन दाखवलाय पुढचा त्यांनी. अर्जुन सायली आता तिथून निघतात आणि सुमनकडे यायला निघतायत आता ते. आता ही सुमन खूप घाबरते कारण नागराज तिच्या समोर येतो बरं का, आणि उगाच तिला घाबरवायचा प्रयत्न करतो. तिच्या समोर समोर येतो. सुमन प्रचंड घाबरलेली असते. सुमन आता अशी रडवायलाच लागते बरं का, कारण नागराज तिच्या खूप जवळ येतो आणि अचानक हात असा पुढे करतो, जणू काही तो तिला मारणारच आहे. सुमन घाबरते आता आणि नागराज तिला म्हणतो, "अगं सुमन, घड्याळ, घड्याळ राहिलं होतं माझं. ओ हो 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 हो, काय झालं माझ्या बायकोला? काय झालं? काय गं ए सुमन, घाबरलीस का तू? तुला पाणी देऊ का? पाणी पाणी पिल्यावर तुला बरं वाटेल." आता नागराज म्हणतो, "आणू का पाणी तुला?" आता सुमन अचानक घाबरून म्हणते, "मी मी मी घेते, माझ्या हाताने मी घेते." असं म्हणून ती पळून जाते त्या खोलीमधनं. नागराज त्याचं घड्याळ घालतो आणि निघायला लागतो बाहेर. आता तो जो मोबाईल आहे ना, तो त्यांनी तिथेच दाखवलाय फ्लॅशमध्ये, की तो तिथेच पडलाय सुमनच्या बेड खाली, म्हणजे त्या दिवाणच्या खाली तिथे पडलेला आहे मोबाईल. पण नागराजचं काही लक्ष गेलेलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो त्याच्याकडे. आणि आता त्यांनी हेही दाखवलंय की सायली आणि अर्जुन सुमनच्या समोर तो व्हिडिओ बघतात. आणि आता सायली म्हणते की नागराज काकांचे 100 अपराध भरलेत. आता नागराज काकांना अटक होणारच. अर्जुन हे सगळं ताबडतोब रविराजांना पण दाखवणार आहे. बाप रे बाप! खरंच प्रेक्षकांनो, मला कुठेतरी मनातून विश्वास नाही बसत आहे की नागराज खरंच एक्सपोज झाला.
बघूयात काय काय घडतंय पुढे. इकडे बघा आता ही प्रिया मस्त आरामशीर झोपलेली असते. मग आता तो अश्विन तयार होत असतो जायला. तर आता ते कपाट उघडल्यामुळे हिला जाग येते. आता लगेच गडबडून उठते आणि म्हणते, "अरे बापरे अश्विन, अरे तू निघालास? अरे मला उठायला उशीर झाला ना. सॉरी, सॉरी. अरे मी उठले कशी नाही? मी मी ना पटकन तुझ्यासाठी नाश्ता करते आणि कॉफी पण करते." अश्विन तिला भाव देत नसतो बरं का. तो त्याचा त्याचा आवरत असतो. मग प्रिया त्याच्या जवळ जाते. आरशाजवळ उभे आहेत ते दोघे. प्रिया म्हणते, "काय झालं अश्विन? तू माझ्याशी बोलणार नाहीयेस का?" "अरे मी मान्य करते माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. अरे मी असं का केलं मला पण नाही कळलं रे." "अश्विन मला कळतंय रे, मी असं वागायला नको होतं." अश्विन चिडतो आता आणि म्हणतो, "आता कळतंय तुला? आता कळतंय तन्वी? अगं तू जेव्हा असं वागलीस तेव्हा तुला खरंच कळलं नाही? का केलंस असं तन्वी? बोल, बोल ना." "काय गं तन्वी, तू हे सगळं का केलंस? का केलंस सांग ना." "नाही बोलणार ना तू आता?" "अगं बोलणारच नाही. कारण तू जे केलंयस ना ते खूप किळसवाणं आहे. कारण हे सगळं बोलायला पण तुला आता लाज वाटते ना तन्वी? अगं घरातलं अन्न कचऱ्यावर फेकून देणं, अगं काय गं? अगं किती किळसवाणा प्रकार आहे हा. कोणाच्या तरी अन्नाचा घास असा वाया घालवायचा." प्रिया आता डोळे लावून घेते बरं का आणि विचार करते मनात, "अरे बापरे! आता हा माझं काहीच ऐकून घेणार नाही आणि आता मी जर ह्याच्या विरोधात काही बोलले, तर हा मला आता या घराच्या बाहेर हाकलेल. मी कुठे जाणार? माझं तर सगळंच संपून जाईल आता." असं ती मनातल्या मनात काहीतरी विचार करते बरं का आणि मग विचार करते, की आता शरणागती पत्करल्याशिवाय मार्ग नाही. प्रेक्षकांनो, काय रे बाबा, काय कॅरेक्टर दाखवलंय हे प्रिया. कधीच कुठल्याच सीरियलमध्ये मी असलं कॅरेक्टर पाहिलं नाही हां. अमेझिंग कॅरेक्टर आहे बरं का हे प्रेक्षकांनो. या कॅरेक्टरमुळे एवढं मनोरंजन होतं ना आपलं, की विचारू नका. प्रिया आता हात जोडून म्हणते, "अश्विन चुकले रे मी. खरंच चुकले. रागाच्या भरात मी असला वेडेपणा केला रे. आता मी नाही करणार परत असं. एकदा विश्वास ठेव ना माझ्यावर अश्विन." आता लगेच आगदावणेपणा करून त्याचा पाय धरते बरं का आणि म्हणते, "अरे अश्विन" म्हणजे पाया पडते त्याच्या आणि म्हणते, "अश्विन एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव ना रे. मी मी खरंच परत असं नाही करणार. खरंच." अश्विन चिडतो आणि म्हणतो, "ए उठ. असली नाटकं नको करूस तन्वी माझ्यासमोर. मला तुला माझे पाय धरायला लावून माझा मोठेपणा तुला दाखवायचा नाहीये. तुला खरंच पश्चाताप होत असेल ना तन्वी, तर तुझ्या वागणुकीतून दाखव. घरात सगळ्यांसमोर तू माझी मान खाली घालवलीस तन्वी. आता लक्षात ठेवायचं. परत असं झालं नाही पाहिजे." अश्विन आता तिला वॉर्निंग देतोय बरं का. लगेच प्रिया त्याचा हात धरून म्हणते, "प्रॉमिस, प्रॉमिस. आता मी खरंच असं करणार नाही हं." अश्विन म्हणतो, "लक्षात ठेव हं तन्वी. पुन्हा जर असं झालं, तर मी आता गप्प बसणार नाहीये हं." अश्विनने तिला धमकीच दिली आहे बरं का आणि त्याची बॅग उचलली आणि चालला गेलाय. आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. अर्जुन म्हणत असतो सायलीला, "काय सांगतेस सायली? सुमन काकूंनी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय नागराज काकांचा?" सायली म्हणते, "हो ना, हो. पण मी त्यांना सांगितलंय, की आपण लगेच तिथे पोहोचतोच आहे." आणि बोलता बोलता फोनच कट झाला हो. अर्जुन म्हणतो, "बापरे काय?" आता त्यांना काळजी वाटते सुमनची. तेवढ्यात कल्पनाताई आवाज देतात या दोघांना. अर्जुन म्हणतो, "अगं सायली, आय होप सुमन काकू ठीक असेल. पटकन निघू आपण." कल्पनाताई म्हणतात, "अगं सायली, अगं मी काय म्हणत होते, काय गं काय झालं? अस्मिता ठीक आहे ना?" सायली अर्जुन म्हणतात, "हो, हो, बरी आहे अस्मिताई." मग कल्पनाताई म्हणतात, "सायली तू जरा भाजीला फोडणी देतेस का? कणिक मळली आहे मी, तू पोळ्या करून घे हं." आता अर्जुन आणि सायलीला जायचंय ना रविराजांकडे. मग अर्जुन म्हणतो, "अगं मॉम आम्हाला ना एका कामासाठी बाहेर जायचं होतं गं." मग कल्पनाताई म्हणतात, "अच्छा, अच्छा ठीक आहे. अरे माझ्या लक्षात नाही आलं. बरं सायली जा तू, मी बघते स्वयंपाकाचं." सायली म्हणते, "नाही आई, मी करते पोळ्या." मग कल्पनाताई म्हणतात, "काय गं सायली, करतेस ना तू घरातली कामं बेटा रोज, त्यात काय? आणि अर्जुनला त्याच्या कामात तुझी मदत होते ना, मला माहिती आहे ना सगळं. अगं हा माझा वकील मुलगा आहे ना, तो फक्त डोक्याने विचार करतो, पण तू सगळ्यांच्या मनातल्या भावना ओळखू शकते. अगं तुझ्या गुणामुळे तू अर्जुनच्या एखाद्या केसचं रूपच पालटतेस. अशा गुणी मुलीला काय मी घरात बसून ठेवू का?" सायली म्हणते, "हो आई, पण घरातली सगळी कामं मला तुमच्यावर टाकायची नाहीये." कल्पनाताई म्हणतात, "अरे बेटा तू रोज करतेस ना घरातली कामं एकटीने, ते चालतं का मग?" "अगं असं आहे का, की सून म्हणून तू सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्यास आणि मी आयतं बसून सासू म्हणून खायचंय काय? नाही हं, घर सगळ्यांचं आहे, त्यामुळे जबाबदाऱ्या पण सगळ्यांनी घ्यायच्या आहेत." अर्जुन म्हणतो, "बघ सायली, तुला कशी फॅन्टॅस्टिक सासू मिळाली आहे." सायली म्हणते, "हो तर, मी वटपौर्णिमेला प्रार्थनाच करणार आहे, की पुढच्या 7 जन्म माझ्या नवऱ्याची हीच आई असू देत." अर्जुन म्हणतो, "अरे वा." सायली म्हणते, "अहो पुढचे 7 जन्म काय, तर पुढचे 17 जन्म माझी ही सासू मी कोणालाच देणार नाही बरं."
आणि हे सगळे स्माइल करायला लागतात. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढचा प्रोमो बघा. पुढच्या प्रोमोत आपण पाहतोय अर्जुन आणि सायलीने नागराजचा तो कबुली जबाब आणि तो व्हिडिओ बघितलाय. त्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सुमनने सगळं काही सायली अर्जुनला सांगितलंय आणि दाखवलंय. आता सायली म्हणते नागराज काकांना आता तर अटक व्हायला हवी. आता सायली अर्जुन हा व्हिडिओ बघत असतात तेव्हा सुमन खूप रडत असते बरं का प्रेक्षकांनो. सुमन तिथेच उभी आहे बाजूला सायली आणि अर्जुनच्या. अर्जुन म्हणतो आता मी हे सिनियर पासून लपवू शकत नाही. मला आता आधी सिनियरला फोन करून हे सगळं सांगायला हवं. सायली म्हणते आता नागराज काकांचे 100 अपराध भरलेत. आता नागराज काकांना अटक होणारच. आता काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, काय होईल पुढे मालिकेमध्ये? खरंच नागराजला अटक होईल? पटकन एक प्रूफ त्यांना मिळालाय आणि या प्रूफच्या जोरावर नागराज किल्लेदार खरंच अडकला जाईल. कुछ तो गडबड है दया. का कोणाच ठाऊक, माझं मन माने ना. पण बघूयात आता काय काय घडतंय. जरा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी. सगळं सहजासहजी झालं तर ती मालिका कुठली प्रेक्षकांनो, नाही का? पण बघूयात, सस्पेन्स समोर आणलाय त्यांनी. आजचा हा रिव्ह्यू फॅन्टॅस्टिक वाटला की नाही मग लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतरचा लग्नानंतरचा रिव्ह्यू एन्जॉय करा. चला तर मंडळी, उद्या भेटूयात आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या हिरोला म्हणजे अमित भानुशाली याच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पण बिलेटेड. चला तर मग उद्या भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.